कोस्टल रोड उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज कोस्टल रोडचं हे लोकार्पण झालं आणि याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी 3 आंतरमार्गिका आता खुल्या झाल्या, तर मरीन लाईन्स ते वांद्रे सी लिंक प्रवास आता 10 मिनिटात पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने हा रस्ता आता खुला करण्यात येईल। एकूण 14,000 कोटींचा खर्च करून कोस्टल रोड बनवण्यात आलाय। कोस्टल रोड एकूण 10.58 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे। वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या 15 मिनिटात कोस्टल रोडमुळे शक्य होणार। कोस्टल रोड सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल। या मार्गावर अनेक उन्नत रस्ते, बोगदे आणि पुलांचा समावेश आहे। इतर ठिकाणी एकूण 8 मार्गिका तर बोगद्यात 6 मार्गिका असतील। भारतातील पहिले भूमिगत 2.7 किलोमीटर लांबीचे 2 स्वतंत्र जुळे बोगदेही असतील। बोगद्यामध्ये 60 किलोमीटर ताशी तर इंटरचेंजच्या ठिकाणी 40 किलोमीटर ताशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। बस आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका देखील देण्यात आल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेने 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंट पासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासनं ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे। मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या वतीनं हा रस्ता आम्ही समर्पित करतो।